खूप साऱ्या प्लॅनिंगनंतर फायनली आज आम्ही गोवा ट्रिपसाठी निघालेलो आहोत. स्वतः 3 वाजता उठले आणि मुलींनी साधारण 4 वाजता उठून त्यांना रेडी करून त्यांचा ब्रेकफास्ट केला. जे बेसिक इसेन्शियल्स त्यांच्यासाठी मिड स्नॅक्स म्हणून लागत होते ते सगळं पॅक केलं आणि आम्ही साधारण 4:45 वाजता निघालो. गुंजनला सनरूफ खूप जास्त आवडलेलं आहे. ती अंधारातसुद्धा व्ह्यू एन्जॉय करते आहे. गार्गी तिच्या टॉईजमध्ये बिझी होती थोडा वेळ. त्यानंतर काही वेळ खेळल्यानंतर दोघी झोपी गेल्या आणि त्या झोपल्यामुळे मी पण एक छोटासा नॅप घेतला. एक साधारण 8-8:30 वाजता त्यांची रोजच्या टाईमला झोप पूर्ण झाल्यावरती त्या दोघी उठल्या होत्या. त्या त्यांच्या कार टॉईज खरंच खूप एन्जॉय करतात आणि थँक्स टू कार मॅट्रेस ज्याच्यामुळे त्यांना फार अनकम्फर्टेबल झालं नाही ट्रॅव्हल करताना. इवन मलासुद्धा बसायला इनफ जागा होती गाडीमध्ये. सो त्या दोघी खेळत असताना मी माझं व्हिडिओ शूट करत होते. इन बिटवीन त्यांना थोडंसं लहान मुलांची बडबड गीते वगैरे आवडतात. त्यामुळे मी एक टॅब बसवलेला होता गाडीमध्ये ज्याच्यावर त्यांची यूट्यूबची गाणी चालू होती. प्लस गार्गीला क्लॉथ बुक्स आवडतात. सो ते काही क्लॉथ बुक्ससुद्धा मी कॅरी केले होते गाडीमध्ये त्यांच्या खेळण्यासाठी. ती तिचे टॉईज खरंच खूप एन्जॉय करते. सो तिला फार यूट्यूब किंवा गाण्यांमध्ये फार इंटरेस्ट नाही आहे. साधारण आता 9 वाजता आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबणार आहोत. गुंजनची अजून झोप झालेली नाही आहे, पण गार्गीचा मूड आता सध्या मला फ्रेश दिसतो आहे एकदमच. गार्गी थोडा वेळ गाडीमध्ये शांत बसू शकत नाही. तिला सतत खेळायला लागतं. कशाला तरी पकडून तिला चालायचं असतं. गुंजन थोडीशी शांत आहे. ती तिचं टॉईज मोस्टली एन्जॉय करते घरीसुद्धा आणि ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा. काही वेळाने आम्ही ब्रेकफास्टसाठी एका ठिकाणी साताऱ्यामध्ये थांबलं. तिथे जे को ट्रॅव्हलर्स होते त्यांच्यासोबत गार्गीने खरंच एन्जॉय केलं. ज्या छोट्याशा मुली आहेत दोघी त्यांच्याबरोबर तिला खेळण्यात खूप मजा आली. सहसा ती सोसायटीमध्ये किंवा आजूबाजूला लहान मुलांमध्ये खेळायला अजून लहान आहे म्हणून मी पाठवत नाही. सो तिला तो एक्सपिरियन्स नाही आहे अजून. पण सध्या तिला बाहेर पडल्यामुळे नवीन नवीन मुलं दिसतात आहे. साधारण लहान मुलांना आवडतं त्यांच्या वयाची किंवा त्यांच्यापेक्षा थोडे जवळपासच्या वयाची मुलं असले की खेळायला. सो तिला मजा येत आहे. गुंजनची झोप पूर्ण झालेली नव्हती त्यामुळे ती अजूनही झोपलेली आहे. साधारण दुपारी आम्ही पोहोचल्यानंतर फटाफट मुलींना मी थोडं फ्रेशन अप केलं. आम्ही दोघी फ्रेश झालो आणि थोडं हॉटेलची टूर घेण्यासाठी आम्ही बाहेर पडलेलो आहोत. नेक्स्ट डे आम्ही स्विमिंग पूलमध्ये गेलो. मुलींचा हा फर्स्ट टाईम होता स्विमिंग पूलमध्ये. सो त्यांच्यासाठी हा खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. गार्गीला फार पाण्यात खेळायला आवडलेलं आहे, पण गुंजनला थोडीशी भीती वाटत होती. पण थोड्या वेळानंतर ती सेटल झालेली आहे आणि तिला आवडलेलं पण आहे. त्यानंतर आम्ही गेलो ब्रिज ऑफ ड्रीम्सवरती. थोडंसं लहान मुलांसाठी व्ह्यू तिथला खूप छान आहे आणि वातावरणही खूप शांत आहे.
त्यानंतर आम्ही बीचवरती गेलो. बीचवर त्यांच्यासाठी बीच चेअर बुक केल्या होत्या. चेअरचे चार्जेस साधारण 400 पर चेअर होते. त्यामुळे त्यांना थोडं कम्फर्टेबली खेळता आलं आणि चेंज वगैरे पण करता आलं. त्यानंतर आम्ही थोडा वेळ त्यांना बीचवरती नेलेलं आहे रेतीमध्ये खेळण्यासाठी. हे सगळंच त्यांच्यासाठी खूपच नवीन आहे. समुद्र पण पहिल्यांदाच पाहिलेला आहे. थोडंसं त्यांना समजत नाही आहे की आपण एक्झॅक्टली कुठे आलो आहे, पण स्टील ते एन्जॉय करत आहेत. इन बिटवीन त्यांचं पुन्हा एकदा फीडिंग झाल्यानंतर थोडंसं स्नॅक्स आम्ही पण एन्जॉय केलं आणि त्यानंतर त्यांना थोडा वेळ पाण्यात घेऊन गेलो. आमच्यासाठी 2 स्ट्रोलर कॅरी करणं पॉसिबल नव्हतं, सो आम्ही बेबी कॅरियर घेऊन गेलो होतो सोबत. हॉटेलमध्ये जाऊन पुन्हा एकदा थोडंसं आंघोळ वगैरे घेतल्यानंतर मुलींना आम्ही संध्याकाळी रेडी झालो डिनरसाठी. रात्री डिनरसाठी आम्ही पर्पल मार्टिनीमध्ये गेलेलो होतो. जेवण खूप छान आहे तिथलं आणि वाईब पण चांगली आहे. फॅमिली फ्रेंडली आहे, किड्स फ्रेंडली आहे. सो बाकीही काही लहान मुलं होते तिथे, त्यामुळे मुलींनी म्युझिक आणि डान्स तिथे खरंच एन्जॉय केला. गुंजन थोडीशी इंट्रोवर्ट आहे, पण बाकीच्यांना बघून थोडंसं तिच्यामध्ये पण तिथे कॉन्फिडन्स आलं की ती पण एन्जॉय करू शकते म्हणून. सो हे आमच्यासाठीही खूप नवीन होतं आणि खूपच वेगळा अनुभव होता. डिनर खूप लवकर झालं होतं आमचं, पण मुली बिकॉज एन्जॉय करत होत्या. आम्ही देखील थोडा वेळ तिथेच थांबलो आणि साधारण 12च्या सुमारेस निघालो. गार्गीला इथे सुद्धा लहान मुले काही मिळाली होती खेळायला. ती जिथे जाते तिथे तिला कोणी ना कोणी फ्रेंड्स भेटतातच. त्यामुळे ती ब्रेकफास्टच्या वेळेला सुद्धा कोणा ना कोणासोबत खेळत असते आणि तिला खरंच ही जागा खूप जास्त आवडलेली आहे. त्यानंतर आम्ही चापोरा फोर्टला गेलो होतो. फोर्टला जाताना गुंजन थोडीशी थकली होती, त्यामुळे ती झोपलेली होती तिच्या पप्पांसोबत. पण अगेन गार्गी नेहमीसारखी एनर्जेटिक होती, एन्जॉय करत होती. फोर्टवरती चढायला थोडंसं जास्त पायऱ्या होत्या, पण कॅरियरमुळे ते पण आमच्यासाठी खूप सोपं झालेलं होतं. नेक्स्ट डे मॉर्निंग ब्रेकफास्ट नंतर आम्ही पुन्हा एकदा हॉटेलमध्ये स्विमिंग पूलमध्ये मुलींना घेऊन गेलो होतो. लास्ट टाईम गुंजनला थोडीशी भीती वाटत होती पाण्यात उतरायला, त्यामुळे आज पुन्हा एकदा तिला पाण्यामध्ये थोड्या वेळासाठी उतरवल्यानंतर तिला पुन्हा एकदा कॉन्फिडन्स आला. पण यावेळी तिने थोडं स्विमिंग करण्याचा प्रयत्न केला. तिला आता थोडंसं पाण्यात खेळायला मजा वाटायला लागलेली आहे. मला घरचे देखील सगळे म्हणाले आणि आम्हाला पण थोडंसं हे नोटीस झालेलं आहे की ट्रिपवरती आल्यानंतर गुंजनचा जो कॉन्फिडन्स आहे तो खूप जास्त वाढलेला आहे. घरी थोडंसं ती घाबरल्यासारखी राहते किंवा एकटं खेळायला प्रेफर करते, पण फिरायला आल्यानंतर ती थोडंसं जास्त एन्जॉय करायला शिकलेली आहे. हॉटेलमध्ये काही किड्स प्ले एरिया पण होता, जिथे खूप छोट्या मुलांना खेळण्यासाठी खूप सारी खेळणी होती.
त्यामुळे आम्ही त्यांना तिथेसुद्धा घेऊन गेलेलो होतो, जिथे बेसिक इंडोअर खेळणी आणि काही कार किंवा बाईक राईड्ससुद्धा अवेलेबल होते. हा माझा फर्स्ट व्लॉग होता. होप तुम्हाला आवडलेला असेल. आमच्या ट्रिपबद्दल तुम्हाला आणखी काही इन्फॉर्मेशन लाईक इटनरी किंवा आम्ही कुठे स्टे केला होता, त्या मुलींसाठी काही बेबी फूड किंवा काय सोबत पॅकिंग मी केलं होतं, ही इन्फॉर्मेशन हवी असेल तर प्लीज मला कमेंट सेशनमध्ये कळवा. आणि आमचं चॅनल नवीन असल्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा.